हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमी मध्ये. फ्रेंड्स, बच्चे लोग, तर आज आपण काय पाहणार आहोत? तर आज आपण आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला हा जो काही आपला परिसर भाग 2 आहे त्याचा पहिला पार्ट आहे. त्याचं नाव काय आहे? आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. आपली पृथ्वी असं का म्हणतो आपण? तर त्या मागचं कारण म्हणजे काय? तर आपण या पृथ्वीवरती राहतो आणि मग आपली पृथ्वी कशामध्ये आहे? तर ती सूर्यमालेमध्ये आहे. म्हणूनच आपण काय म्हणलो? तर आपली पृथ्वी आणि सूर्यमाला सुद्धा कोणाची आहे? आपलीच आहे. बरोबर. तर या आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला हा जो काही आपला पाठ आहे तो आपण आज शिकणार आहोत. मग आपली पृथ्वी कुठे आहे, सूर्यमाला कुठे आहे, ती कशा पद्धतीने अस्तित्वात आली, या बऱ्याचशा गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या या छान अशा पाठाला. तर यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या, आपण जेव्हा रात्री आकाशामध्ये काय करतो? निरभ्र असं चांदणं पाहतो. निरभ्र असं चांदणं म्हणजे काय? तर ज्या वेळेला आपण रात्रीच्या वेळी अंधारा वेळेला काय करत असतो? आकाशामध्ये निरीक्षण करत असतो. लहानपणी तर आपण काय करायचो? तर लहानपणी आपण चांदूमामाला म्हणायचो, चांदूमामा चांदूमामा लपलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, अशा छान छान कविता आपण चंद्रासाठी म्हणायचो. बरोबर. तर त्यामध्ये मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते आणि रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या असतात. त्या पृथ्वीपासून काय असतात? खूप दूरवर, खूप जास्त अंतरावरती असतात. काही चांदण्या मोठ्या असतात, ठळक दिसतात, तर काही चांदण्या अगदी लहान असतात, छोट्या छोट्या असतात, तुमच्यासारख्या अगदी छोट्या छोट्या इवल्या असतात. आपण चांदण्याकडे जर निरखून बघितलं, आपण जर लक्ष देऊन चांदण्याकडे पाहिलं, तर आपल्याला काय आढळेल किंवा काय लक्षात येईल? तर बरेचशा चांदण्या काय होतात? लुकताना दिसतात. म्हणजे त्या काय करत असतात? टिम 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 करत असतात. तुम्ही कधी पाहिलंय का? काय तर आपण दिवाळीला ज्या काही छोट्या छोट्या लाइटिंग लावतो, तर त्या लाइटिंग कशा होतात? हळूहळू टिमटिमत असतात, हळूहळू लुकलुकत असतात. तर त्यांनाच आपण काय म्हणतो? चांदण्या लुकलुकतात. पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातल्या सर्व वस्तूंना आपण काय म्हणतो? खगोलीय वस्तू असे म्हणतो. खगोलीय वस्तू म्हणजे काय? तर आकाशामध्ये जे काही वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या कोणत्याही असू द्यात, त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय पाहायला मिळतं? वेगवेगळे ग्रह असतील, तारे असतील, अशा टिमटिमणाऱ्या चांदण्या असतील, ते सर्व वस्तू काय झाल्या? खगोलीय झाल्या. खगोलीय का झाल्या? कारण त्या आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो? खगोलीय वस्तू म्हणत असतो. त्यानंतर चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत. बाकीचे जे काही चांदण्या आहेत, ज्या की आपल्याला रात्रीच्या वेळेला चमकताना दिसतात, तर त्यांच्यापेक्षा चंद्र आणि सूर्य हे त्या चांदण्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे काय? त्यांचं जर आपण कंपॅरिझन केलं, जर आपण विचार केला चांदण्यामधलं आणि सूर्य आणि चंद्र यांच्यामधलं जर आपण अंतर मोजलं, तर ह्या ज्या काही चांदण्या आहेत, तर त्यांच्यापेक्षा आपल्याला चंद्र आणि सूर्य हे जवळचे वाटतात. म्हणून त्यांचा जो काही गोल आकार आहे तो आपल्याला काय? सहज आपण पाहू शकतो. याशिवाय काय? इतर तारे आहेत, इतर छोटे छोटे ग्रह आहेत, हे सुद्धा आपण पाहतो. या सर्व काय आहेत? खगोलीय वस्तू आहेत. खगोलीय वस्तू म्हणजे नेमकं काय, हे आता आपण समजून घेऊया. तर खगोलीय वस्तू म्हणजे काय? तर अशा वस्तू, आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हटलं जातं? खगोलीय वस्तू म्हटलं जातं. आणि या वस्तू आपल्याकडे चंद्र, तारे, इतर ग्रह आकाशात पाहायला मिळतात. हेच काय झाले? तर खगोलीय वस्तू झाल्या. तर यामध्ये कोण कोण येतं? तर बरेचसे ग्रह आहेत, चंद्र, तारे, बरेचसे चांदण्या, बरेचसे काय असतात? उल्कापात असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या की आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? तर त्यांनाच आपण खगोलीय वस्तू म्हणतो. त्यानंतर पुढे पहा, पुढचा मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचं आहे? एक छोटीशी कृती करायची आहे. फार छोटी, फार सोपी कृती आहे. तर तुम्ही करून पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव येईल. कृती काय आहे? तर लक्षात घ्या, कृती आहे की साधारण 1 आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचं निरीक्षण करा. हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करा. तर 1 आठवडा म्हणजे जवळपास 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 2 वेळा आकाशाचं निरीक्षण करायचं. निरीक्षण करणं म्हणजे काय? तर अगदी काळजीपूर्वक, व्यवस्थितपणे, शांतपणे आकाशाकडे पाहणं, त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात घेणं. तर हे
निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला करायचं आहे. तर मुद्दे कोणते कोणते आहेत? तर खगोलीय वस्तूंचे रंग कोणते कोणते आहेत, त्यांचा आकार केवढा आहे, ते जास्त मोठे आढळतात की मग जास्त छोटे आढळतात, इवले इवले, किंवा मग त्याहीपेक्षा त्यांच्या प्रकाशाची जी काही प्रखरता आहे, मग ते लुकलुकतात की त्यांचा जो काही प्रकाश आहे तो कायम तसाच पद्धतीने राहतो, त्यांचे जे काही स्थान आहे ते बदलत असतं का? आज ते डाव्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाले तर ते उद्या आपल्याला उजव्या दिशेला पाहायला मिळतात का? किंवा मग त्यांची जी काही जागा आहे ती डाव्या किंवा उजव्या दिशेला न राहता दुसऱ्या ठिकाणी असते का? तर हे जे काही स्थान असतं या स्थानातील बदल असतील. दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित चित्राचे भागाचे चित्र काढा आणि चंद्राचा प्रकाशित भाग दररोज कसा बदलतो हे लक्षात घ्या. तर ज्या वेळेला आपण निरीक्षण करणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर चंद्राचा जेवढा भाग प्रकाशित असतो त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तेवढ्याचं चित्र तुम्हाला काढायचं आहे. आणि मग तुम्हाला चंद्राचा जो काही प्रकाशमान असेल यामध्ये काय होईल, यामध्ये तुम्हाला फरक व्यवस्थितपणे पाहायला मिळेल. तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला चंद्राचा काही भाग प्रत्येक दिवशी थोडा थोडा कमी झालेला, थोडा थोडा वाढलेला पाहायला मिळेल. तर हे कशावरती अवलंबून असतं, तर हे यावरती अवलंबून असतं ज्या पंधरवड्यामध्ये, ज्या दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात, चंद्राचं निरीक्षण करणार आहात, आकाशाचं निरीक्षण करणार आहात. तर आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग म्हणजे काय, तारे म्हणजे काय. तर हे जे काही चांदण्या असतात, ज्या लुकलुकतात, त्या टिमटिमत असतात, त्यांचा जो काही प्रकाश असतो तो काय होत असतो, तर तो कमी जास्त होत असतो, यालाच आपण तारे म्हणतो. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना आपल्याला दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे काय, त्यांना स्वतःचा प्रकाश असतो, म्हणून यांना स्वयंप्रकाशित म्हटलं जातं. तर हे जे काही तारे असतात ते असे असतात, या तारांकडे पाहताना जी काही रात्र असते ती अगदी शांत वाटते. निरभ्र आकाशामध्ये जेव्हा ह्या चांदण्या लुकलुकतात त्यावेळेला त्या निसर्ग सौंदर्याकडे किंवा जे काही आपल्या आकाशामध्ये निरभ्र काय रात्रीला काय जे काही चांदण्या असतात, जे काही लुकलुकतात, त्यांच्याकडे पाहत बसावसं वाटतं, इतके छान हे तारे असतात. तर ताऱ्याचं उदाहरण म्हणजे काय, तर आपला जो काही सर्वात मोठा तारा आहे, जो की स्वयंप्रकाशित आहे, फक्त आपल्यालाच नव्हे तर इतर ग्रहांना सुद्धा तो काय करतो, तर प्रकाश देत असतो, ज्याचं नाव काय आहे, तर सूर्य. तर त्या सूर्यापासूनच इतर ग्रहांना, आपल्या पृथ्वीला काय मिळतात, प्रकाश मिळतात. त्यानंतर पुढे आपण पाहूया, पुढच्या भागाकडे वळूया. तर ग्रह म्हणजे काय, आता आपण समजून घेऊया ग्रह काय असतात. तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना आपण ग्रह म्हणतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. हे जे काही ग्रह असतात ते काय असतात, तर ते चांदण्यांप्रमाणे स्वतः सतत लुकलुकत नसतात, त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. मग प्रकाश नसल्यामुळे त्यांच्याकडे काय असतो, अंधार असतो. अगदी गडप असा, गुडूप असा काय असतो, अंधार असतो. आणि त्या अंधारामध्ये तर जे काही सजीव आहेत, बाकीचे प्राणी आहेत, ते जगू शकत नाहीत. त्यामुळे मग ते काय करतात, तर दुसऱ्या ताऱ्यांकडून प्रकाश मिळवतात. म्हणजे आपली जी काही पृथ्वी आहे तिला स्वतःचा प्रकाश आहे का, नाही, कारण ती एक काय आहे, ग्रह आहे. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. मग ती काय करते, स्वतःची प्रकाशाची गरज भागवण्यासाठी ती सूर्याकडून प्रकाश घेते आणि आपली जी काही प्रकाशाची गरज आहे ती गरज ती व्यवस्थितपणे आणि पूर्णपणे भागवते. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या, ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. जे काही ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये जवळपास आपल्याला 9 ग्रह पाहायला मिळतात. तर त्याच्यापैकी प्लुटो हा एक बटुग्रह म्हणून ज्याला आपण ओळखतो. बटुग्रह काय असतात हे आपण समजून घेणार आहोत लवकरच. तर हे ग्रह काय करतात, स्वतःभोवती फिरतात. पण त्याच पद्धतीने जे काही तारे आहेत, तारे म्हणजे काय, उदाहरणामध्ये सूर्य असेल तर त्याच्या भोवती सुद्धा ते फिरत असतात. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सूर्यमाला म्हणजे काय. सूर्यमाला म्हणजे काय, तर सूर्याच्या भोवताली बरेचसे ग्रह असतात जे काय करतात, स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतात. मग या सूर्यमालेमध्ये काही विशिष्ट ग्रह आढळतात. आपली पृथ्वी ही एक काय आहे, सूर्यमालेतील ग्रह आहे. तर आपल्या पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रह आपल्याला या सूर्यमालेमध्ये पाहायला मिळतात. मग आपली पृथ्वी काय करते, सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचं परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण काय असतं, तर ज्या वेळेला पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणलं जातं.
आणि ज्या वेळेला ही जी काही पृथ्वी आहे ती स्वतःभोवती न फिरता सूर्याभोवती फिरते त्याला आपण परिभ्रमण असे म्हणतो. त्यानंतर लक्षात घ्या, पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. त्या ग्रहांची नावे अशी आहेत: बुध असेल, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरानेस, नेपच्यून आणि शेवटी येतो प्लुटो. तर हे सर्व काय आहेत तर आपल्या पृथ्वीप्रमाणेच ते सुद्धा काय करतात तर आपला जो काही सूर्य आहे त्याच्या भोवती फिरतात. मग अशी एकच सूर्यमाला आपल्याला या विश्वामध्ये पाहायला मिळते का? तर नाही. आपल्या विश्वामध्ये अशा बऱ्याचशा सूर्यमाला आहेत, बऱ्याचशा आकाशगंगा आहेत, ज्याला आपण मिल्की वेज म्हणतो. तर अशा बऱ्याचशा काय आहेत वेगवेगळ्या गोष्टी आपल्या विश्वामध्ये पाहायला मिळतात. तर आपली सूर्यमाला या विश्वमालेचा एक छोटासा तुकडा आहे, छोटासा भाग आहे, ज्यामध्ये काय पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपली पृथ्वी असेल, सूर्य असेल किंवा इतर जे काही ग्रह आहेत बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरानेस असे बरेचसे काय पाहायला मिळतात तर बरेचसे ग्रह, बरेचसे तारे, बरेचसे उल्कापात, बऱ्याचशा चांदण्या हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपली सूर्यमाला स्थित आहे. यामध्ये मध्यभागी सूर्य असतो, सूर्याच्या भोवताली हे सर्व ग्रह त्यांच्या त्यांच्या कक्षांमध्ये गोलाकार पद्धतीने किंवा लंब गोलाकार पद्धतीने त्याच्या भोवताली फिरत असतात. त्यानंतर पुढे आपण वळूया पुढच्या भागाकडे. पुढचा भाग काय आहे तर सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. एखादा ग्रह सूर्याभोवती फिरतो म्हणजे काय करतो तर परिभ्रमण करतो, तो फिरायला जातो त्या सूर्याभोवती. आणि मग प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट मार्गावरून फिरत असतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. कक्षा म्हणजे काय तर त्याला आपण ऑर्बिट म्हणतो. समजा इथे सूर्य आहे, काय आहे हा सूर्य आहे, आणि या सूर्याभोवती आपली पृथ्वी या कक्षेमध्ये फिरत आहे. तर पृथ्वी याच कक्षेमध्ये फिरणार. ती जर दुसऱ्या कक्षेमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल तर तिची आणि इतर ग्रहांची काय होईल तर धडक होईल, आणि त्यामुळे काय होईल तर जी काही सूर्यमाला आहे तिचा पूर्णपणे विध्वंस झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जर आपल्याला वाटत असेल तसे होऊ नये तर काय करू शकते तर ती पृथ्वी काय करू शकते किंवा बाकीचे जे काही ग्रह आहेत ते काय करतील, त्यांच्या त्यांच्या ठराविक त्यांच्या मोजक्या ज्या काही कक्षा आहेत, ज्या काही भाग आहेत त्या भागामध्येच ते काय होतील त्यांचं परिभ्रमण करतील. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्य हा एक तारा आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे जे काही इतर ग्रह आहेत तर त्या सर्वांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो तर सूर्यमाला म्हणतो. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. सूर्याबरोबर इतर जे काही ग्रह असतात बाकीचे त्यांचा सुद्धा समावेश आपल्या या सूर्यमालेमध्ये होतो. उदाहरणामध्ये प्लुटो असेल किंवा मग उपग्रह आहेत बरेचसे, अशा बऱ्याचशा गोष्टींचा समावेश कुठे होतो तर आपली जी काही सूर्यमाला आहे त्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. खगोलीय वस्तू म्हणजे काय हे आपल्याला समजलं. तर त्यामध्ये खगोलीय वस्तूंमध्ये कोण कोण येतं, कशा पद्धतीने येतं, हा भाग आपण समजून घेतलेला आहे. आता आपण समजून घेऊया की या खगोलीय वस्तू मध्ये कोण कोण येतं. त्यामध्ये उपग्रह असतात. उपग्रह म्हणजे काय तर काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. खगोलीय वस्तू म्हणजे नेमकं काय तर अशा वस्तू ज्या आकाशामध्ये असतात त्यांना आपण खगोलीय वस्तू म्हणतो. मग ह्या खगोलीय वस्तू काय करतात तर वेगवेगळे ग्रह आहेत, पृथ्वी असेल किंवा मग नेपच्यून असेल, युरानस असेल, शनी असेल, तर ह्या ग्रहांभोवती त्या काय करतात परिभ्रमण करतात. ज्या पद्धतीने ग्रह काय करतात सूर्याभोवती फिरतात त्याच पद्धतीने या खगोलीय वस्तू या ग्रहांभोवती फिरतात, परिभ्रमण करतात. त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण उपग्रह म्हणतो. उपग्रहांना सुद्धा सूर्यापासूनच काय म्हणतो प्रकाश मिळतो. ज्या पद्धतीने जे काही ग्रह आहेत ग्रहांना काय नसतो स्वतःचा प्रकाश नसतो. मग त्यावेळेला ते काय करतात तर त्यावेळेला सूर्यापासून प्रकाश मिळवतात. मग ज्या पद्धतीने ग्रह सूर्यापासून प्रकाश मिळवतात त्याच पद्धतीने हे जे काही उपग्रह आहेत ते सुद्धा काय करतील तर ते सुद्धा सूर्यापासून प्रकाश मिळवतील आणि स्वतःची जी काही प्रकाशाची गरज आहे ती ते भागवतील किंवा पूर्ण करतील. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो.
तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणूनच त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. ज्या पद्धतीने आपली पृथ्वी काय करते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्याच पद्धतीने जो काही चंद्र आहे तो काय करतो, तर स्वतःभोवती फिरत फिरत तो आपल्या पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो. म्हणूनच या चंद्राला काय म्हटलं जातं, तर याला पृथ्वीचा उपग्रह म्हटलं जातं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. सूर्यमालेमध्ये जेवढे काही ग्रह आहेत त्या सर्वांना उपग्रह आहेत. ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. जे काही ग्रह आहेत त्यांच्याभोवती फिरणाऱ्या ज्या काही खगोलीय वस्तू आहेत त्यांना आपण उपग्रह म्हणतो. मग या उपग्रहांचं काम काय आहे, तर ते स्वतःभोवती फिरता फिरता ग्रहांभोवती सुद्धा फिरतात. मग हे ग्रह आणि उपग्रह मिळून काय करतील, तर या सूर्याभोवती परिभ्रमण करतील. समजा एक उदाहरणामध्ये आपण लक्षात घेऊया, ज्या वेळेला आपण म्हणतो, आपण म्हणजे काय, तुमचे जे काही मोठे भाऊ बहीण असतील ते म्हणत असतील की मी आता फिरायला बाहेर जाणार आहे, तर तुम्ही सुद्धा काय म्हणता, मग त्यांना मी पण येणार आहे तुमच्यासोबत. मग ते जिथे फिरतील त्यांच्या मागे मागे तुम्ही सुद्धा फिरता. मग तुम्ही काय झालात, तर तुमच्या मोठ्या भाऊ आणि बहिणीचे उपग्रह झालात. ते काय झाले, तर ग्रह झाले. अशा पद्धतीने मी फक्त तुम्हाला उदाहरणासाठी तुम्हाला समजावं याकरिता सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, बटुग्रह म्हणजे काय. बटुग्रह म्हणजे काय, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. काही लहान असतात तर काही मोठ्या असतात. त्यांना आपण बटुग्रह म्हणजे डॉर्फ प्लॅनेट त्यांना आपण म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. त्याच पद्धतीने हे कोणाचेही उपग्रह राहत नाहीत, तर हे स्वतः काय असतात, स्वतंत्र आपल्याला पाहायला मिळतील. हे जे काही चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे हा काय आहे, तर हा प्लुटो आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, लघुग्रह म्हणजे काय. लघुग्रह म्हणजे काय, तर अगदी छोटे छोटे ग्रह, ज्यामध्ये कोण कोण येतं, मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान आपल्याला असंख्य लहान लहान खगोलीय वस्तू पाहायला मिळतात आणि त्यांचा एक पट्टा आहे, बेल्ट आहे. ज्या पद्धतीने आपल्याला प्रार्थनेच्या वेळेला शाळेमध्ये काय केलं जातं, थांबवलं जातं, तशा पद्धतीने एका लाईनीमध्ये एका सरळ रेषेमध्ये अशा ग्रहांचे आपल्याला काय पाहायला मिळतात, पट्टे पाहायला मिळतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, लघुग्रह म्हणतो. मग हे जे काही लघुग्रह आहेत ते कुठे आढळतात, मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान आपल्याला असंख्य असे लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा पाहायला मिळतो आणि या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. त्यांची सुद्धा स्वतःची काय असते, कक्षा असते. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूप लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो. तर आपला जो काही चंद्र आहे तो सूर्याच्या तुलनेत किंवा इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये कसा आहे, लहान आहे, पण तो पृथ्वीच्या फार जवळ आहे, जवळचा ग्रह आहे आणि त्यामुळे तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला चंद्र सूर्यापेक्षा मोठा दिसतो. का दिसतो, कारण चंद्रामधील आणि आपल्यामधील जे काही अंतर आहे ते फार कमी आहे. खाली आपल्याला सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो आणि हे जे काही ग्रह आहेत ते पुढील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील. तर इथे सूर्य मध्यभागी आहे जो की केंद्रक आहे. त्यानंतर मग येतो बुध, मग येतो शुक्र, मग येते पृथ्वी आपली आणि पृथ्वी सोबतच कोण आहे, चंद्र आहे. त्यानंतर मंगळ, मग लघुग्रहाचा पट्टा येतो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आणि मग येतो गुरु, शनी, युरॅनस, नेपच्यून आणि शेवटी येतो आपला छोटासा प्लुटो. तर अशा पद्धतीने आपली ही जी काही सूर्यमाला आहे तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने त्यांचं स्थान पाहायला मिळतं. त्यानंतर आपण आता पुढच्या भागाकडे वळूया मुलांना. पुढचा भाग म्हणजे काय, तर त्यानंतर आपण पाहणार आहोत
तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. तर आपण आत्ताच सूर्यमाला पाहिली, तर यामध्ये सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर बुध आहे. त्यानंतर सर्वात पृथ्वी सूर्यापासून कितव्या अंतरावर आहे, तर आपली पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता, पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आहे, तर इथे लक्षात घ्या पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यानचा ग्रह आहे शुक्र. त्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहायची आहेत. मंगळच्या बाहेर आपल्याला बरेचसे ग्रह पाहायला मिळतात. ते म्हणजे कोणते कोणते, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असे बरेचसे ग्रह आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांच्या बाहेर आपल्याला प्लुटो पाहायला मिळतो आणि सूर्यापासूनचा सर्वात दूरचा ग्रह तो आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय. गुरुत्वाकर्षण काय असतं, उदाहरणामध्ये लक्षात घ्या. आपण आपल्या हातामध्ये एखादी नोटबुक आहे, एखादी वही आहे. आपण जर तिला वरच्या दिशेने फेकलं तर वरच्या दिशेहून ती काय होईल, विदिन काही सेकंदाच्या आत, काही मिनिटाच्या आतमध्ये ती परत जमिनीवरती येते. मग त्या वस्तू वर गेल्यानंतर खाली कशा येतात. आपल्या पृथ्वीमध्ये काही लोहचुंबक आहे का जे की त्या सर्व वस्तूंना खाली ओढून घेते, तर हो, आपल्या पृथ्वीमध्ये काय आहे, एक लोहचुंबक आहे ज्याचे नाव काय आहे, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते आणि या शक्तीला आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो. जे काही वेगवेगळ्या वस्तू असतात त्या पृथ्वीकडे ओढल्या जातात किंवा मग सूर्य असेल किंवा हे सर्व ग्रह काय करतात, प्रत्येकाच्या विशिष्ट अशा कक्षेमध्ये फिरतात. तर यामागचं कारण म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये एक बल असतो ज्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणलं जातं. आणि ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची ही जी काही प्रवृत्ती होती यांच्या एकत्रित परिणामामुळेच ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात आणि याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती काय करतात, परिभ्रमण करतात. तर तुम्हाला समजलं गुरुत्वाकर्षण काय असतं. मग या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, तर एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव काय होतं, न्यूटन होतं. मग काय झालं एके दिवशी, तर हे जे काही न्यूटन होते ते अभ्यास करत एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते. मग त्यांची आपण गोष्ट पाहूयात की त्यांनी कशा पद्धतीने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तर हे न्यूटन काय करत होते, तर ते एका सफरचंदाच्या झाडाखाली अभ्यास करत बसले होते. ते अगदी ध्यानमग्न होते, अभ्यासामध्ये खूप गढून गेले होते ते. आणि मग त्याच वेळेला त्यांच्या डोक्यावरती एक सफरचंद पडला. मग ते सफरचंद पडल्यानंतर त्यांनी काय केलं, सफरचंद पडलं म्हणून त्यांनी ते घेतलं आणि खाल्लं का, नाही. तर आपण काय केलं असतो, तर ते सफरचंदला मस्त व्यवस्थितपणे धुलं असतं आणि लगेच खाल्लं असतं. पण आपण विचार केला असता का की तो सफरचंद वरच्या दिशेकडून खालच्या दिशेलाच का आला. पण हे जे काही न्यूटन होते यांच्या मनामध्ये प्रश्न पडला की हा सफरचंद वरच्या दिशेकडून खालीच का आला, तो वरही जाऊ शकला असता. मग त्यांनी बरेचसे प्रयोग केले, बरेचसे संशोधन केलं, बराचसा अभ्यास केला आणि मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपली जी काही पृथ्वी आहे त्या पृथ्वीमध्ये एक शक्ती आहे, ती लोहचुंबकासारखी काम करते, जिला गुरुत्वाकर्षण बल असे म्हटलं जातं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणत्या दिशेने पडतात, तर त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे काय, झाडावरून गळलेली पाने, फुले हे सर्व खालच्या दिशेने पडतात, झाडाच्या खाली पडतात. डोंगरावरून सुटे झालेले खडक हे सुद्धा पृथ्वीवरती खाली येतात. आकाशातून येणारा पाऊस, तर आकाशातून येणारा पाऊस सुद्धा काय येतो, तर तो जमिनीवरती येतो. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते. आपण पृथ्वीवरून कितीही जोराने, कितीही सामर्थ्याने, अगदी ताकदीने सुद्धा वर जर वस्तू फेकली तर काही मिनिटासाठी किंवा काही कालावधीकरिता ती वस्तू वर जाते आणि त्यानंतर मात्र ती आपोआप खाली येते. काय येते, तर पृथ्वीचे जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळेच ती खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे.
त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटले, परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते आणि त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतो. तर आपण आहोत ना, आपण फार जिज्ञासू असतो, आपण आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात आणि ते प्रश्न असे असतात की ज्यामध्ये काय होतं, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एखादी वस्तू जर आपल्याला नवीन आढळली तर त्यामध्ये आपण जिज्ञासू दाखवतो, थोडासा रस दाखवतो, आपल्या मनामध्ये त्याबद्दल प्रश्न येतात आणि ते प्रश्न असे असतात, काय असतात की ती वस्तू का का खाली येत नाही. समजा एखादी वस्तू आहे, आपण जर त्याला वर टाकलं तर ती वस्तू काही कालावधीनंतर खाली आली, तर ती काय एवढ्या लवकर खाली आली, आपण आणखी किती जोराने त्याला वर फेकायला हवं होतं, म्हणजे ती कायमची वर गेली असती. असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये पडत असतील. तर तसेच प्रश्न बऱ्याचशा मानवांच्या मनामध्ये पडले आणि मग त्यांची उत्तरं शोधण्यासाठी, संशोधन करण्यासाठी त्यांना काय वाटलं, आपल्याला अवकाशामध्ये जायला हवं आणि अवकाशामध्ये गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी कोणते कोणते ग्रह आहेत, कोणते कोणते तारे आहेत, ते त्यांचं काम कशा पद्धतीने करतात, या बऱ्याचशा गोष्टींचा त्यांना संशोधन करायचं होतं. मग अशी एखादी वस्तू निर्माण करायला हवी जी काय करेल, पृथ्वीवरती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली पडणार नाही. तर त्याने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं, नवीन तंत्र विकसित केलं, ज्याला आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतो, ज्यामध्ये जे काही अंतराळ असतात ते काय केले जातात, तर अवकाशामध्ये उंच उंच उडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला माहित आहे का, आपल्याला काय माहित आहे का, तर भारतीय अवकाश मोहीम, भारताने सुद्धा काय केलेलं आहे, हे अवकाश तंत्रज्ञान तंत्र वापरून जगामध्ये बऱ्याचशा देशांप्रमाणे आपले उपग्रह असतील, बरेचसे अंतराळ असतील, हे अवकाशामध्ये पोहोचवलेले आहेत. तर भारतीय अवकाश संशोधन संस्था मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडलं होतं. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. तर आपला जो काही इस्रो आहे, इस्रो म्हणजे काय, तर ही अशी संस्था आहे भारताची ज्यामध्ये बऱ्याचशा खगोलीय वस्तूंचा, बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केला जातो. तर त्यामध्ये चंद्रयान 1 नावाची मोहीम भारताच्या वैज्ञानिकांनी आखली आणि त्यामध्ये त्यांनी चंद्रावरती एक यान सोडलं. त्यानंतर 2013 साली 5 नोव्हेंबर 2013 साली मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावलं आणि मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी ते काय झालं, प्रस्थापित झालं. आणि इस्रोचा जो काही हा पहिला प्रयत्न होता मंगळावरती जाण्याचा, तो काय झाला, यशस्वी झाला. तर मंगळावरती आपण गेलो, चंद्रावरती गेलो, बरेचसे संशोधन आपण केले. तर या ज्या काही गोष्टी आहेत, तर तुम्ही मंगळयान ही जर चित्रपट असेल, हा जो काही मंगळयान चित्रपट आहे, तर त्यामध्ये ही जी काही मंगळयान मोहीम आहे ती कशा पद्धतीने घडली, तर त्यांच्यामध्ये ते घडवण्यामागे कोणाचं योगदान होतं, या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. त्यानंतर इस्रोची जी काही कामगिरी आहे ती काय आहे, खूप यशस्वी आहे, खूप कौतुक करण्यासारखी आहे. आणि या ज्या काही दोन्ही प्रयत्न होते ते मानव विरहित होते. चंद्र आणि मंगळाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही दोन्ही काय यान आपण अवकाशामध्ये पाठवले होते. आणि मंगळयान तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल आणि मंगळानं कशा पद्धतीने भारतीय प्रदेशाचं छायाचित्र काढलं हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे आपण पाहूया पुढचा प्रश्न. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा एक फटाका असतो, ज्यात काय असतात, विस्फोटक पदार्थ असतात, जे की ठासून भरलेले असतात. त्यांच्या झपाट्याने ज्वलन होऊन काय होते, खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगात पुढे ढकलल्या जातात. आणि याच रॉकेटचा संकल्पना वापरून आपण काय केलं, अवकाशयानात अवकाश प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग केला. आज त्याचाच उपयोग करून आपण काय करतो, अवकाशामध्ये सहजपणे जाऊ शकतो, प्रवास करू शकतो. अग्निबाणाचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करून या रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळलं जातं, त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जातं. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केलं. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे.
काही अवकाशयाने कायमच्या अंतराळात राहतात, तर काही पृथ्वीवर त्यांचं जे काही काम असेल, त्यांचं जे काही संशोधन असेल ते करून परत येतात. तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर म्हणतात. अंतराळवीर यांना असा विशिष्ट असा त्यांचा पोशाख असतो, ज्याद्वारे तेथील वातावरणाचा जे काही अवकाशामधील वातावरण असतं तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या आरोग्यावरती होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने संशोधन करू शकतील, जे की आपल्यासाठी फायद्याचं ठरेल. तर तुम्हाला माहित आहे का, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिले अंतराळवीर, भारतीय अंतराळवीर कोण होते? तर त्यांचं नाव होतं राकेश शर्मा. तर 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केलं होतं. आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अवकाशातून आपला भारत देश कसा दिसतो, तर त्यांनी सांगितलं की आपला भारत देश हा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर आपल्या भारताचं कौतुक केलं होतं. त्यानंतर फक्त त्यांनीच का, तर नाही, कल्पना चावला ज्या की मूळच्या भारतीय वंशाच्या होत्या, सुनीता विल्यम्स ह्या सुद्धा मूळच्या भारतीय वंशाच्या होत्या, तर त्यांनी सुद्धा अंतराळवीर म्हणून काय केलेलं आहे, अवकाशामध्ये गेलेला आहे. फक्त फरक हा आहे की ते त्या भारतीय मूळ वंशाच्या होत्या, त्या मूळच्या भारताच्या होत्या, पण त्यांचं जे काही वाढ असेल, बाकीचं शिक्षण असेल ते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये झालं आणि तेथूनच अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांचे अंतराळवीर म्हणून त्यांनी त्यांचं काम निभावलं. त्यानंतर आपण पाहणार आहोत कृत्रिम उपग्रह काय असतात. आपल्या घरामध्ये टीव्ही चालतो, बरोबर आहे. तुम्ही हा व्हिडिओ आता मी जे काही शिकवत आहे ते तुम्ही सहजतेने पाहू शकतात. तर ते कशामुळे शक्य झालं, तर ते ह्या कृत्रिम उपग्रहांमुळेच शक्य झालं. आणि हे जे काही कृत्रिम उपग्रह आहेत त्यांचं शेती, पर्यावरणाचं निरीक्षण असेल, हवामानाचा अंदाज असेल, नकाशा तयार करणं असेल, पृथ्वीवरील पाणी असेल, खनिज संपत्ती असेल याचा शोध घेणं, संदेश वहन करणं. आपण जो काही मेसेज आज विदिन काही सेकंड, काही मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पाठवतो, तर ते जे काही संदेशवहन आहे, ते जे काही दळणवळण आहे, तर हे कशाद्वारे केले जातात, तर पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरता ठेवत येतात. हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, तर पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली जी काही पृथ्वी आहे ती अनमोल आहे. कारण काय, तर पृथ्वीचं जे काही पर्यावरण आहे ते सजीव सृष्टीसाठी पोषक आहे, कारणीभूत आहे आणि यामुळेच आपल्या पृथ्वीवरती आपण आढळतो. तर बच्चे लोक, तर इथे आपला हा जो काही पहिला पाठ होता तो संपतो. तर यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजल्या सुद्धा आहेत. तर आशा करते तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या असाव्यात, याबद्दल तुम्हाला काही आणि कसल्याही काय अडचणी नसाव्यात. तर याचा जो काही स्वाध्याय आहे तो तुम्हाला आपल्या चॅनलवरती जी काही वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला परिसर भाग 2 या फोल्डर मध्ये काय मिळतील, सर्व स्वाध्याय मिळतील. तर ते पाहायला विसरू नका. लवकरच आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे काळजी घ्या, अभ्यास करा. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण लवकरात लवकर सोडवूया. तर फ्रेंड्स, आपण इथे थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. नाव बाय बाय.